नमस्कार, मी प्राध्यापक यशराज पारखी। आज मी तुमच्यापुढे राजकीय कार्यकर्ता म्हणून नाही, तर मी आज एक संशोधक विद्यार्थी म्हणून तुमच्यासमोर आलेलो आहे। तुम्हाला माझ्या हातामध्ये एक पुस्तक दिसतं आहे। हे पुस्तक लवकरच या ठिकाणी प्रकाशित होणार आहे। तर हे जे पुस्तक आहे, हे पुस्तक नक्की कशासाठी आहे हे मी तुम्हाला सांगण्यासाठी या ठिकाणी हा व्हिडिओ बनवतो आहे। खरं तर या पुस्तकाचं नाव आहे मिशन पार्लमेंट विजन फॉर इंडिया 24 रिसर्च बेस बिल फॉर पार्लमेंट। म्हणजे लोकसभे आणि राज्यसभेमधील च्या माध्यमातून कायदे निर्माण करून भारताला 24 संशोधनात्मक बिलं कायदे की ज्यामधून देशाला दिशा मिळू शकते अशा पुस्तकांचा, अशा संशोधनात्मक पेपरांचा हा संच आहे। आता या पुस्तकाच्या बाबतीत आपण एकेका गोष्टीबाबत थोडंसं जाणून घेऊया। आता या पुस्तकाच्या थोडंसं तुम्ही वरती पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल, नुकताच तुम्हाला माहिती आहे की मतदार यादींमधला घोळ हा सगळ्यांना माहिती आहे। आता मी काँग्रेस कार्यकर्ता म्हणून नाही, तर एक संशोधक विद्यार्थी म्हणून आपण पाहतोय, एक सर्वसामान्य नागरिकांना पण हा प्रश्न झालेला आहे की नाही। अनेकदा तुमचं मतदार यादीमध्ये नाव नव्हतं किंवा असलं तरी पण कुणीतरी मतदान केलेलं होतं, मग त्याच्यावरती उपाय काय? तर मी यासाठी कंपॅरेटिव्ह ॲनालिसिस नावाची रिसर्च मेथडॉलॉजी वापरलेली आहे, म्हणजे तुलनात्मक अभ्यास। मग तुलनात्मक अभ्यास म्हणजे काय असतो? तर भारतामध्ये असलेली यंत्रणा आणि इतर देशांमध्ये असलेली यंत्रणा यामध्ये नक्की काय फरक आहे तो समजून घ्यायचा आणि त्यानुसार आपल्या कायद्यांमध्ये बदल करायचा। आता आपल्यामध्ये 18 वर्ष पूर्ण झालं की मतदार यादीमध्ये नाव दाखल करावं लागतं, बरोबर? किंवा तुम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेलं तर तुम्हाला मतदार यादीमध्ये नाव परत टाकावं लागतं। तर पण इतर देशांमध्ये मात्र त्यांच्याकडे ॲटोमेटेड वोटर लिस्ट आहे, म्हणजे त्यांचं जे राष्ट्रीय ओळखपत्र आहे त्या राष्ट्रीय ओळखपत्राबरोबर मतदार यादी कनेक्ट केलेल्या आहेत। मग त्यासाठी 5,000 करोड रुपये आपल्या भारतामध्ये खर्च होतात। त्याची जर बचत करायची असेल आणि जर चांगली यंत्रणा आणायची असेल तर त्यासाठी आधार बेस्ड वोटर लिस्ट सिस्टम ही जर आली तर त्यामुळे काय होईल? 18 वर्ष पूर्ण झालं की ॲटोमॅटिक मतदार यादीमध्ये नाव येईल। तो व्यक्ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेला आणि त्यांनी पत्ता चेंज केला तर जुन्या ठिकाणचं नाव ॲटोमॅटिक कट होईल। आता हा झाली पद्धती। आता तसंच अजून एक तुम्हाला मी सांगतो, ह्यामध्ये जवळजवळ 24 वेगवेगळे विषय आहेत। मग भारतातला शेतकऱ्यांची प्रगती व्हावी का? तर नक्की व्हावी। भारताची न्यायव्यवस्था सुधारावी का? तर नक्की सुधारावी। भारताची पोलीस व्यवस्था सुधारावी का? तर नक्की सुधारावी। भारताचं जे काही महिलांना जे काही एम्पॉवरमेंट आहे त्या एम्पॉवरमेंट झाली पाहिजे का? झाली पाहिजे। महिलांना सुरक्षितता लाभली पाहिजे का? तर लाभली पाहिजे। ड्रगमुळे जे आता लोक नशेने तरुणाई बिघडत चाललेली आहे त्यावरती आळा बसला पाहिजे का? तर नक्कीच बसला पाहिजे। मग या सगळ्या गोष्टींसाठी भारतामध्ये काय कायदे आहेत आणि इतर देशांमध्ये काय कायदे आहेत त्याचा अभ्यास या पुस्तकाच्या माध्यमातून मी केलेला आहे। आता आपण एक उदाहरण पाहूया, भारताची पोलीस फोर्स वर्सेस जागतिक पोलीस फोर्स। यामध्ये मी काय मांडण्याचा प्रयत्न केला आहे? तर यामध्ये भारताचा पोलीस 12 तास दिवसातनं काम करतो, म्हणजे आठवड्यातून 72 तास काम करतो। पण ऑस्ट्रियाचा पोलीस असेल किंवा अनेक युकेचा असेल, USA असेल, तिथला पोलीस मात्र फक्त 40 तास काम करतो, म्हणजे दिवसाला 8 तास, आठवड्यातून 5 दिवसच काम करतो। आणि तो 5 दिवस काम करून सुद्धा, दिवसातनं 8 तास काम करून सुद्धा सर्वाधिक इफेक्टिव्ह काम करतो का? कारण आपली पोलीस यंत्रणा ही अजूनही जुन्या पद्धतीने काम करते आणि त्या देशातली पोलीस यंत्रणा ही अत्याधुनिक आहे। त्यांच्याकडे प्रत्येक 8 तासाचं रेकॉर्ड हे व्यवस्थित मेंटेन केलं जातं आणि त्यासाठी त्यांनी कायदा असा आणलेला आहे की पोलिसाच्या 8 तासामध्ये त्यांनी जे केलं आहे ते सगळं रेकॉर्ड झालं पाहिजे, म्हणून त्यांनी त्यांच्या युनिफॉर्मला कॅमेरा बसवला आहे। विचार करा, जर त्या पोलिसाने 8 तास जे काही काम करतोय त्यामध्ये तो जर पोलीस चुकीचं करत असेल तर ते पण रेकॉर्ड होईल, शिवाय समोरचा माणूस जर काहीतरी चुकीचं काम करत असेल तर ते पण रेकॉर्ड होईल। म्हणजे जे न्यायालयामध्ये एवढे प्रकरणं पेंडिंग आहेत, पोलिसांनी तपास करावा आणि या पोलिसांनी तपास करावा म्हणून जवळजवळ तुम्हाला सांगतो 4.5 मिलियन केसेस आपल्याकडे पेंडिंग आहेत। मग त्या पेंडिंग केसेस जर आपल्याला काढायच्या असतील तर त्याच्यावरती पर्याय काय? एकच पर्याय, तो म्हणजे काय? तर भारताची पोलीस व्यवस्था सुधारली पाहिजे। मग त्यासाठी हा संशोधनात्मक पेपर आहे की ज्यामध्ये आपल्याला नक्की काय करायचं हे याच्यात सांगितलेलं आहे। तशाच पद्धतीने भारताची शेती व्यवस्था वर्सेस जागतिक शेती व्यवस्था, भारताची न्यायव्यवस्था वर्सेस जागतिक न्यायव्यवस्था। तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी ज्या वेळेला 24 देशांचा न्यायव्यवस्थेच्या बाबतीत अभ्यास केला त्यानुसार
अगदी कठीणातल्या कठीण केसवरती सुद्धा इतर देशामध्ये फक्त 12 महिन्यामध्ये निकाल लागतो. अहो आपल्याकडं 12 महिन्यामध्ये केससुद्धा दाखल होत नाही. 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष काही केसेस पेंडिंग आहेत. मग त्यांच्याकडे काय यंत्रणा आहे, त्यांचं बजेट काय आहे, ते काय टेक्नॉलॉजी वापरतात. म्हणून भारताची न्यायव्यवस्था वर्सेस जागतिक न्यायव्यवस्था. तसंच भारताचा शेतकरी वर्सेस जागतिक शेतकरी, त्यांच्याकडे काय पॉलिसी आहेत आणि आपल्याकडे काय पॉलिसी आहेत आणि आपल्या पॉलिसीमध्ये अजून काय कायदे आणले पाहिजेत, आपण काय सुधारणा केली पाहिजे, हे ह्यामध्ये मांडलेलं आहे. त्याच्या बाजूला बघा ड्रगच्या व्यवस्थेबाबतीत तुम्हाला माहिती आहे की सध्या तरुणाई ड्रगने फार ग्रस्त आहे. त्याच्यावरती काय केलं पाहिजे, हा एक महत्त्वाचा विषय. वुमन रिझर्वेशन. आता हा विषय काय मी तुम्हाला सांगतो. खरं तर या प्रत्येक विषयाला धरून मी एका संशोधनाला एक व्हिडिओ बनवणार आहे आणि तो सविस्तरपणे मांडणार आहे. पण आता की थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. वुमन रिझर्वेशन, महिलांना आपण ग्रामीण स्तरावरती आरक्षण दिलं, बरोबर की नाही. पण आपण काय करतो, ती महिला निवडून आली की पहिले 2-3 वर्ष तिचा नवराच काम करतो. 3ऱ्या-4थ्या वर्षी ती महिला उभी राहते, बोलायला लागते, लोकांच्या मध्ये वावरायला लागते. आणि 5व्या वर्षी झालं की 6व्या वर्षी रोटेशन पद्धतीमुळे ती महिला ज्या वार्डातनं निवडून आली तिला सांगितलं जातं की आता तुझा तो वार्ड राहिलेला नाही, तू आता दुसऱ्या वार्डातनं लढ. तर ती जिंकेल का हो, कधीच जिंकणार नाही. मग त्यासाठी काय उपाय केला पाहिजे, तर उपाय हा केला पाहिजे जशा प्रकारे तुम्ही विधानसभेसाठी आरक्षण ठेवलेलं आहे, लोकसभेसाठी SC साठी आरक्षण ठेवलेलं आहे आणि ते आरक्षण डिलिमिटेशननुसार, म्हणजे ज्या वेळेला संपूर्ण संरचना बदलते त्याबरोबर तुम्ही कनेक्ट केलं आहे, म्हणजे तो व्यक्तीला कमीत कमी आमदार राहण्यासाठी 18 ते 20 वर्ष राहतात. मग तसंच आपल्याला ही वुमन रिझर्वेशन हे सुद्धा डिलिमिटेशन बरोबर कनेक्ट केलं गेलं पाहिजे. अजून एक महत्त्वाचा विषय तो म्हणजे काय, आता सध्या आरक्षणाचा विषय हा फार महत्त्वाचा झालेला आहे. तुम्हाला माहिती आहे की सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आरक्षणाचा विषय प्रचंड किचकट झालेला आहे. त्यावरती काँग्रेस पक्षाने आपली भूमिका काय क्लिअर केली आहे की कास्ट बेस्ड सेन्सस. सुदैवाने भाजपने सुद्धा काय क्लिअर केलं आहे की आता आम्ही जनगणना करू. ती जनगणना आम्ही कशी करणार आहोत, तर आम्ही जातीनिहाय जनगणना करणार आहोत. आपण जातीनिहाय जनगणना करणं एवढं सोपं आहे का, त्यासाठी ती व्हेरिफिकेशन कोण करणार. मग याच्यासाठी मी एक पर्याय सुचवला आहे. तो पर्याय असा आहे की आधार बेस्ड कास्ट सेन्सस. म्हणजे अमेरिकेमध्ये अशी एक पद्धती आहे, त्यांचं जे ओळखपत्र आहे की नाही, जसं आपल्याला बँकेमध्ये KYC आपल्याला दरवेळेला अपडेट करावं लागतं 6 महिने वर्षभराने, तसं त्यांच्याकडे त्यांचं जे राष्ट्रीय ID कार्ड आहे ते दर वर्षाने त्यांना व्हॅलिडेट करावं लागतं. मग तसंच हे आधार कार्ड व्हॅलिडेशनची प्रोसेस पुन्हा सुरू झाली आणि ज्या जातीची मंडळी त्यांनी तिथं जातीचे दाखले दिले तर ॲटोमॅटिकली ही प्रोसेस कंप्लीट होऊन जाईल. म्हणून आधार बेस्ड कास्ट सेन्ससमुळे काय होईल, जातीगणना जनगणना होईल आणि त्याच्यानुसार ज्यांचं जेवढं प्रतिनिधित्व, ज्यांची जेवढी लोकसंख्या त्यांना तेवढं प्रतिनिधित्व, त्यांना तेवढं आरक्षण, ही भूमिका क्लिअर होऊन जाईल. तर अशा प्रकारे मी वेगवेगळ्या विषयावरती हे संशोधनात्मक पेपर लिहिलेले आहेत. लवकरच मी एकेका विषयावरती एक सेपरेट व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर सादर होणार आहे. परंतु आत्ताचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबाबत तुम्ही तुमची नक्की प्रतिक्रिया द्या. आणि हे पुस्तकातले माझे जे विषय आहे, हे जे माझं संशोधन तुम्हाला आवडलं असेल तर लाईक पण करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.